आज आपण बनवणार आहोत मस्त अशी पत्ताकोबी आणि बटाट्याची भाजी. एकदा बनवून बघा, दरवेळेस अशीच बनवचाल. लहान मुलांना चपातीमध्ये रोल बनवून द्या, लगेच एका मिनिटात संपवतील, गॅरंटी आहे. या चॅनलवर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे मी 2 पत्ताकोबी घेतलेल्या आहेत. त्याला आपल्याला एकदम बारीक स्लाईसमध्ये काटायचे आहेत. मी सांगते स्लाईसमध्ये एकदम मोठे मोठे लांबते लांबते चिरायचे आहेत. त्याने टेस्ट खूप छान येते. तुम्हाला वाटत असेल हे खूप मोठं वगैरे होत असेल, पण नाही होत मोठं अजिबात. हे खूप छान होतं आणि 1 ते 2 वेळा धुवून आपण त्याला फ्राय करणार आहोत. इकडे मी कांदे वगैरे पण घेतलेले आहेत. तेलामध्ये एक 10 ते 12 मिनटं आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे. इकडे मी बटाटा पण घेतलेला आहे आणि बटाट्याला आपल्याला एकदम स्लाईसमध्ये असं लंबा लंबा काटायचा आहे. जास्त मोठा पण ठेवायचा नाही. नॉर्मली आपण चिरतो ना तसा मोठा मोठा चिरायचा आहे. इकडे मी कांदा पण घेतलेला आहे. कांदा पण एकदम स्लाईसमध्ये काटायचा आहे. एकदम मोठा मोठा, बारीक चिरत बसायचं नाही आहे. एकदम मोठा मोठा स्लाईसमध्ये चिरायचा आहे. आणि तुम्ही इकडं पत्ताकोबी पण चांगला भाजलेला आहे, ते पण मी काढून घेणार आहे. आणि इकडे थोडंसं अजून तेल टाकून मी त्याच्यामध्ये आपला आलू पण टाकणार आहे. आलू पण आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. लालसर आलू झाला की तो आपोआप शिजतो, त्याला जास्त शिजवायची परत गरज नाही लागत. इकडे मी टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. टोमॅटोही अगदी मोठं मोठं चिरलेलं आहे. थोडीशी माझ्याकडे शिमला मिरची होती, तीही मी अगदी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इकडे बघा तुम्ही, आलू माझा चांगला शिजलेला आहे. इकडे सगळं करोस्तोपर्यंत तोही मी एका साईडला बाउलमध्ये टाकलेला आहे. आणि सगळं जेव्हा आपण भाजून ठेवतो ना, ते एक झाकून ठेवा, म्हणजे त्याच्यामध्ये एक स्टीम बनणार राहते. आणि त्यानंतर मी इकडे तेल वगैरे घेऊन जिरं मोहरी वगैरे टाकलेलं आहे. आणि तुम्ही लहान मुलांना बनवत असाल तर मिरची तुम्ही स्किप करू शकता. आणि खूप सारा लसूण वगैरे टाकून त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. आणि कांदा पण आपल्याला चांगलासा फ्राय होऊ द्यायचा आहे, अगदी सोनेरी कलर येईपर्यंत. आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं शिमला मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे. याला पण आपल्याला 1, 2 ते 3 मिनिट चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की सांगा. आणि थोडंसं तेलमध्ये टाकून मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. आणि ह्याला पण आपण 1 ते 2 मिनिट फ्राय करू द्यायचं. हळद टाकली का 1 ते 2 मिनिट फ्राय करायचं, नाहीतर काय होतं की हळद कच्ची राहते. आणि त्यानंतर पत्ताकोबी टाकलेला आहे, तो पण बघू शकता खूप छान कलर आलेला आहे. वरून मी चवीपुरतं नमक टाकलेलं आहे. लहान मुलांना असं दिलं ना, चपातीमध्ये असं रोल करून दिलं ना, खूप छान लागतं आणि मस्त लागतं. बाहेरचं काय होतं की त्याच्यामध्ये खूप सॉस वगैरे टाकलेलं असतात, विनेगर टाकलेलं असतं, ते काही इतकं चांगलं नसतं. तुम्ही एकदा असं नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर रोलची रेसिपी पाहिजे असेल तरी पण मला सांगा, मी देईन रोलची पण रेसिपी लवकरच. आणि त्यानंतर मी थोडंसं वरून गरम मसाला पण टाकलेला आहे. आणि एकदम हलवत बघा, खूप छान झालेली आहे आपली भाजी. आणि कलरही अगदी छान आलेला आहे, असा पांढरा वगैरे पडलेला नाही आहे. आणि पत्ताकोबीची मेन गोष्ट, वासही येत नाही अजिबात. खूप मस्त वास येतो आहे. आणि तुम्हाला